हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, मग आपण खरं तर फ्री मध्ये ऑनलाइन ड्रेस क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाइन ड्रेस क्लासचा 9वा दिवस। सो बघा, मग बोल बोल करता 8 दिवस झालेले आहेत आणि खरं तर या 8 दिवसामध्ये आपण बरंच काही शिकलेलो आहोत आणि तुम्ही सगळे सुद्धा व्हिडिओ बघून शिकताय। सो मला खूप छान वाटतं। त्याचबरोबर छान छान कमेंट सुद्धा करतात। सो त्याबद्दल सुद्धा खूप खूप थँक्यू। कारण पर्सनली रिप्लाय द्यायला सध्या तरी टाइम मिळत नाहीये, पण मी तुमचे कमेंट्स रीड करते, लाईक करते आणि तुम्हाला हार्ट शेप सेंड करते। याचा अर्थ मी तुमची प्रत्येक कमेंट वाचते असं तुम्ही गृहीत धरू शकता। सो चला मग आता आपण कंटिन्यू करूयात। सो मी म्हटल्याप्रमाणे पुढचं शिकण्याच्या आधी किंवा पुढच्या टॉपिक स्टार्ट करण्याच्या आधी इन शॉर्ट मध्ये आपण याआधी काय काय शिकलेलं आहोत तर ते बघूयात, जेणेकरून पुढचं शिकण्यामध्ये तुमची नक्कीच लिंक लागेल। सो बघा, मग खरं तर आपला हा जो काही ड्रेस क्लास आहे हा आपण बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे। सो पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या क्लास मध्ये आपण काय काय शिकणार आहोत, वहीमध्ये लिहून कसं ठेवायचं वगैरे इन डिटेल सांगितलेलं आहे। त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट असतो तो म्हणजे ड्रेसवरून कशी माप घ्यायची परफेक्ट कस्टमरच्या किंवा बॉडी मेजरमेंट। कारण कस्टमरकडे दोनच ऑप्शन असतात, एक तर ते मापाचा ड्रेस देतात किंवा बॉडी मेजरमेंट घ्यायचं असतं। सो ते दोन्ही पण परफेक्ट सोप्या पद्धतीने कसं करायचं कमीत कमी टाइम मध्ये हे डिटेल मध्ये सांगितलं। त्यानंतर आपण एक ड्रेस घेतला होता कटिंग स्टिचिंग साठी। सो तो सुद्धा कसा कट करायचा, लुझिंग, मार्जिन, कॅल्क्युलेशन, फॉर्म्युला सगळं डिटेल मध्ये दिलेलं आहे। आणि फायनली कटिंग स्टिचिंग पूर्ण झालेली आहे, सलवारची सुद्धा टॉपची सुद्धा। खरं तर आपण एक पूर्ण पंजाबी ड्रेस घेतला होता, ड्रेस मटेरियल होता, म्हणजे ड्रेस मटेरियल मध्ये जेवढं मीटर कपडा असतो त्यामध्ये ते कसं ऍडजस्ट वगैरे करायचं। सो हे एकदम डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। बऱ्याच जणांनी शिवलेला आहे, त्यांना खूप छान ड्रेस बसलेला आहे। सो खरंच खूप खूप छान, बेस्ट ऑफ लक। असंच नवनवीन पुढे शिकत राहा, मी सुद्धा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर महत्वाचं होतं ते म्हणजे डायग्राम। तर मी तुम्हाला ड्रेसची डायग्राम सांगितलेली आहे, म्हणजे कुर्तीची किंवा तुम्ही त्याला टॉपही म्हणू शकता त्याची डायग्राम आणि सलवारची। सो त्याच्यात सुद्धा फॉर्म्युले, कॅल्क्युलेशन असं सांगितलेलं आहे की जरी तुम्ही आपला फक्त ही डायग्राम वहीमध्ये जरी काढून ठेवली आणि ती डायग्राम फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजचं परफेक्ट अशी ड्रेसची संपूर्ण कटिंग येईल, म्हणजे टॉप कुर्ती असो किंवा सलवार असो। सो अगदी सोप्या पद्धतीने खरं तर मी तुम्हाला ती डायग्राम सांगितलेली आहे आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की ते वहीमध्ये लिहून ठेवा। सो आय होप सो तुम्ही नक्कीच काढलेली असेल वहीमध्ये व्यवस्थित, सुटसुटी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने, ठीक आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, ऍक्च्युली खरं तर आता आज आपण ड्रेसची पेपर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। सो तसं एकदम इसेन्शियल नव्हतं, पण झालं काय, खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की ताई पेपर कटिंग सुद्धा सांग। सो खास तुमच्या रिक्वायरमेंट होती म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, तो म्हणजे टॉपची कटिंग। सो यामध्ये सुद्धा मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलेले आहे, कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे, कशा पद्धतीने मार्किंग करायची, स्टिचिंग करायची। सपोज आता तुमचा स्वतःचा असो किंवा एखाद्या कस्टमरचा असो, तोच कस्टमर तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येत असेल किंवा तुमचं स्वतःचा जरी तुम्हाला ड्रेस शिवण्यासाठी जर अशा पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न नक्कीच टॉपचं काढून ठेवू शकतात, अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं ड्रेसचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं आहे तर हे सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, मी हे ड्रेसचे मेजरमेंट्स घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला ड्रेससाठी कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात। तर त्यासाठी आपल्याला लागत असतं उंची, छाती, कमर, सीट घेर, शोल्डर, पुढचा गळा, मागचा गळा, कट उंची, बाही लांबी आणि दंडघेर, ठीक आहे। तर आता ह्या मेजरमेंट्समध्ये किती किती ॲड करायचं हे मी तुम्हाला याआधी ज्या वेळेस आपण ड्रेसची कटिंग केलेली आहे त्यावेळेस सांगितलेलंच आहे, ठीक आहे। तरी पण आता 2 मिनिटमध्ये सांगून देते म्हणजे तुमची लिंक लागेल, ठीक आहे। तर हे बघा, ह्या ड्रेसची उंची आहे 35, तर त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिनसाठी ॲड करतो। तर टोटल किती झाले मग 35, एक 36 आणि हा अर्धा म्हणजे 36.5, ठीक आहे। त्यानंतर छाती आणि कमर या दोन्हींमध्ये आपण 3 इंच ॲड करत असतो, तर ते आपण लुझिंगसाठी ॲड करतो। मी याआधी पण सांगितलं आणि पुन्हा सांगते, ज्या वेळेस आपण ड्रेसची कटिंग करू, फिटिंग टाकू, त्यावेळेस आपल्याला छाती आणि कमर या दोन्हीमध्ये 3-3 इंच एक्स्ट्रा ॲड करायचे असतात, ठीक आहे।
तर किती झाले बघा 28 आणि 3 28 29 30 31 आणि कमर किती झाली 24 25 26 27. सपोज जर का तुम्ही हे 3 ॲड न करता फिटिंग टाकली तर तुमचा ड्रेस तुम्हाला व्यवस्थित बसणार नाही, तो काय होईल खूपच टाईट होईल. ठीक आहे. ब्लाउजला कसं आपण डायरेक्ट छाती आणि कमरेचा चौथा भाग टाकतो का, कारण की ती फिटिंग डायरेक्ट आपल्याला म्हणजे ब्लाउज कसं फिटिंगमध्ये असतो तसा ड्रेस हा थोडा लूज असतो, त्यामुळे आपल्याला 3-3 इंचाचं मार्जिन म्हणजेच लूजिंग ॲड करायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर सीटघेर आहे इथे 30, तर त्यामध्ये आपण ॲड करत असतो 2 इंच, तर किती झाले मग 32. ठीक आहे. त्यानंतर शोल्डर आहे 14, तर शोल्डरला आपण त्याचं निम्म घेतो म्हणजे डिवाइड बाय 2 करायचं, तर ते किती झालं मग 7. आणि त्या 7 मधून परत 1.5 इंच आपल्याला वजा करायचं असतं. किती 1.5 इंच, म्हणजे मग टोटल ते किती झाले 7 मधून 1.5 कमी करायचं. 7 मधून 1 गेला म्हणजे किती 6 आणि मग ते हाफ म्हणजे 5.5. ठीक आहे. तर तुम्ही 1.5 पण कमी करू शकतात किंवा 1 पण कमी करू शकतो, म्हणजे जे शोल्डर असेल त्याचं निम्म घ्यायचं आणि त्याच्यातून 1 ते 1.5 इंच कमी करायचं. आता तुम्हाला किती शोल्डर हवंय त्यानुसार ते डिपेंड आहे, तर मी ते तुम्हाला सांगतेच, पण लक्षात राहू दे 1 किंवा 1.5 इंच कमी करायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा गळा आहे इथे 6, मागचा आहे 8, कट उंची आहे 19, बाही लांबी आहे 3 आणि दंडघेर आहे 10. ठीक आहे. तर ह्या प्रकारची ही मेजरमेंट्स आहेत. तर पुन्हा सांगते, हे तीन लक्षात राहू द्या. ठीक आहे. लूजिंगसाठी आपण ॲड केलेले आहेत. तर आता मी तुम्हाला याची ड्रेसवर कशी कटिंग करायची हे सांगितलेलं आहे, पण रिक्वायरमेंट होती की तुम्ही आम्हाला पेपर कटिंगवर सांगा, तर मी तुम्हाला पेपर कटिंगवर याची कटिंग कशी करायची ते सांगते. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आता हे आहे, हे जी मी मेजरमेंट घेतलेलं आहे तर याची उंची 35 आहे, पण एवढा मोठा पेपर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे मी थोडी कमी हाईट घेऊन तुम्हाला हे एक्सप्लेन करते. फक्त तेवढे तुम्ही चेंजेस करायचे आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. जेवढी उंची असेल तेवढी घ्यायची आहे. मी इथे फक्त जेवढा पेपर असेल तेवढी उंची घेते. ठीक आहे. तर आपण चेक करून घेऊयात. हे बघा मी हा पेपर घेतलेला आहे, तर हा डबल फोल्ड केलेला आहे बरोबर एकावर एक. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय टाकायचं असतं, याची उंची बंद बाजूच्या साईडने, म्हणजे हे बघा इथे जॉईंट पेपर आहे तर इथून टाकायची आहे आपल्याला उंची. तर ह्या ड्रेसची उंची किती आहे 35 आहे. ठीक आहे. पण एवढा मोठा पेपर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, पण तुमची रिक्वायरमेंट होती की आम्हाला पेपर कटिंग सांगा ड्रेसची, त्यामुळे मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे. तर प्लीज एवढा ॲडजस्ट करून घ्या की एवढी मोठी आपला पेपर नाही आहे, तर तुम्ही इथे 35 घ्यायचं आहे तुमची जेवढी उंची असेल. इथं आता इथे हा 27.5 इंचाचा पेपर आहे, तर एवढंच मी हाईट याची घेत आहे. ठीक आहे. तर इथून तुम्ही तुमची जेवढी उंची असेल त्याला मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर मार्किंग करायची आहे तुमच्या शोल्डरची. ठीक आहे. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवढं शोल्डर असेल त्यातून आपल्याला किती त्याचं निम्म घ्यायचं असतं, म्हणजे 14 होतं. इथं पूर्ण शोल्डर घेत असतो आपण ज्या वेळेस ड्रेस शिवतो त्यावेळेस. तर इथे पूर्ण शोल्डर आहे 14, त्याचं निम्म किती होतं मग 7. तर 7 मधून आपण 1 ते 1.5 इंच वजा करायचं असतं. तर हे बघा, जर 1.5 वजा केलं तर 5.5 येतं आणि 1 इंच केलं तर 6 येतं. तर तुम्ही इथे 5.5 पण घेऊ शकतात किंवा 6 पण घेऊ शकतात, पण मी इथे 6 घेते कारण मला शोल्डर थोडं मोठं हवं आहे. ठीक आहे. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मुंडा. तर ही 28 साईज आहे, तर इथे मुंडा टाकायचा आहे 5.5 इंचाचा. ठीक आहे. तर हे बघा हा मुंडा टाकून घेतलेला आहे. आता लक्षात राहू द्या, तुम्हाला इथे किती शोल्डर पाहिजे आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही गळा किती टाकणार आहे ते. ठीक आहे. सपोज जर का आता तुम्हाला 3 इंचाचं शोल्डर हवं असेल तर तुम्ही टाकताना किती टाकायचं आहे मग 3.5. ठीक आहे. तर मला इथे 3 इंचाचं शोल्डर पाहिजे नाही, अर्धा इंच मार्जिन. मग मी हे बघा इथे 3.5ला मार्किंग करते आणि हे 2.5 इंचाचं जे उरले ती आपली काय झाली मग गळारुंदी. म्हणजे ही झाली गळारुंदी आणि इथून इथपर्यंत टाकलेला आहे आपण शोल्डर. कधी तर ज्यावेळेस मला इथे 3 इंचाचं शोल्डर हवं आहे त्यावेळेस मी इथे 3.5 टाकलेलं आहे. एवढा पॉईंट लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता बघा हा गळारुंदीची मार्किंग झालेली आहे, शोल्डरची मार्किंग झाली, मुंढ्याची मार्किंग झाली. आता यानंतर काय करायचं, आता इथून टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. तर इथं छाती आहे 28
आत्ताच सांगितलं, त्यामध्ये 3 इंच आपल्याला लुझिंग ॲड करायचं आहे. मग ते किती झालं? 28 अधिक 3 31. तर आपल्याला टाकायचा आहे 31चा चौथा भाग. ठीक आहे. तर हे बघा, आता 31चा चौथा भाग किती होतो? हां, सपोज 7.5 जर घेतलं तर किती होतं? 7 चोक 28 29 30 30चा होता. हां, आणि 8 घेतला तर 32चा होतो. पण इथे आहे का 32? नाही, इथे 31 आहे. मग काय करायचं? 2 इंच कमी घ्यायचं, म्हणजे 7.25. हे बघा इथे ठेवलेला आहे आणि इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे, म्हणजे 7.25 हा चौथा भाग टाकलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं? आता हे आपण जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर जिथून आपण मुंडा टाकलेला आहे ना, तिथून खाली 5 इंचाला एक मार्किंग करायची. हे बघा, आणि जिथे 5 इंचाची मार्किंग असेल तिथे आपल्याला मार्किंग करायची असते कमरेची. तर इथे कमर आहे 24, त्यामध्ये 3 इंच मार्जिनसाठी म्हणजेच लुझिंगसाठी ॲड करतो, तर ते झाले 27. ठीक आहे. तर आपण इथे 27चा चौथा भाग टाकायचा आहे. तर तो किती होतो? मग 6.25 होतो, पण मी इथे 7च टाकते. 7 चोक 28, तुम्हाला समजायला पण सोपं. ठीक आहे. तर इथे कमरेचा चौथा भाग टाकला, इथे छातीचा चौथा भाग, पण तो कसा? त्यामध्ये 3 इंच लुझिंग ॲड करून आपण ते टाकलेलं आहे. ठीक आहे. झालं एवढं. आता यानंतर काय करायचं बघा, इथून खाली कट उंचीची मार्किंग करायची आहे. तर इथे कट उंची किती आहे आपली? 19. तर लक्षात राहू द्या, ज्यावेळेस तुम्ही कट उंचीची मार्किंग कराल त्यावेळेस त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण अर्धा इंच हे आपलं वरती शोल्डरला जेव्हा जॉईन करतो तेव्हा मार्जिन लागत असतं, म्हणजे 19.5ला इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा. ठीक आहे. आता जिथे तुम्ही 19.5ला मार्किंग कराल तिथे आपल्याला टाकायचं आहे सीट घेरचा चौथा भाग. तर इथे सीट घेर आहे 30, त्यामध्ये 2 इंच मार्जिनसाठी घेत असतो आपण. ठीक आहे. तर मग 30 आणि 2 किती झालं? 32. तर मग 32चा चौथा भाग किती होतो? 8 8 चोक 32. तर हे बघा, इथे 8ला मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. लक्षात राहू द्या, सगळ्यात आधी उंची टाकायची आहे. पेपर इथे एवढा नव्हता, त्यामुळे मी जेवढा पेपर होता तेवढी उंची घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून टाकले आहे आपण डायरेक्ट शोल्डर 6 इंचाचं. त्यानंतर इथे आपल्याला शोल्डर हवा आहे 3 इंचाचं, म्हणून इथे मार्किंग केली. हे एवढं आपलं आहे 3.5 इंचाचं. तर अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि 2.5 इंचाची मग आपली गळरुंदी आहे. ओके. त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण मुंडा 5.5. 28 साईज आहे म्हणून 5.5चा मुंडा ओके आहे. ठीक आहे. त्यानंतर जिथे तुम्ही मुंड्याची मार्किंग कराल त्या लाईनमध्ये इथून इकडे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा असतो. तर इथे छाती होती 28, त्यात 3 लुझिंगसाठी ॲड करून ते टोटल किती झाली मग 31. तर इथून आपण 31चा चौथा भाग टाकायचा आहे. तर आपण इथे 7.25 टाकलेलं आहे. ठीक आहे. आता छातीची मार्किंग करून झाल्यानंतर इथून खाली 5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि जिथे 5 इंचाची मार्किंग करणार त्या लाईनमध्ये आपल्याला टाकायचं असतं कमरेचा चौथा भाग. तर इथे कमर आहे 24, 3 इंच लुझिंगसाठी, तर टोटल किती झाले मग 27. तर आपल्याला टाकायचा असतो इथे 27चा चौथा भाग. तर 27चा चौथा भाग किती होतो मग 6.25. ठीक आहे. पण मी इथे टाकलेला आहे 7 7 चोक 28. ठीक आहे. फिटिंग टाकताना बरोबर 27चीच टाकणार आहोत. ओके. त्यानंतर छाती झाली, कमर झाली, आपल्याला मग सीटघेर टाकायचा असतो. तर सीटघेर टाकण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जेवढी टॉपची कट उंची हवी आहे त्याची मार्किंग करून घ्यायची. तर इथून इथपर्यंत कट उंची आहे 19. तर 19मध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे. ते यासाठी करायचं की ज्या वेळेस आपण इथे शोल्डर जॉईन करतो तर इथे अर्धा इंच मार्जिन लागत असतं. ठीक आहे. त्यामुळे यात आपण अर्धा इंच ॲड करणार, म्हणजे 19.5ला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर इथून आपल्याला टाकायचा आहे सीटघेरचा चौथा भाग. तर ह्या टॉपचा सीटघेर होता 30, त्यामध्ये 2 इंच मार्जिनसाठी ॲड करायचे. टोटल किती झाले मग ते 32. तर इथून टाकायचा आहे आपल्याला 32चा चौथा भाग. तर इथे 32चा चौथा भाग किती होतो मग 8 8 चोक 32. तर इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथे मार्किंग करून झाल्यानंतर तुमची जेवढी टॉपची उंची असेल त्याच्या खाली लास्टला सुद्धा जी सीटघेर असेल त्याची मार्किंग करायची आहे. तर इथे सीटघेरचा चौथा भाग 8, तर मी इथे बघा 8ला मार्किंग करून घेत आहे.
ठीक आहे. आणि हे बघा आता हे आपल्याला जॉईन करायचं आहे, हे इथून इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर हा चौथा भाग, हा कमरेचा भाग, त्यानंतर हे कमरेचा भाग, हा सीट घेरला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने आपण हे जॉईन करून घेतलेला आहे. आता यानंतर काय करायचं आपल्याला, याच्या पुढे 1 ते 1.5 इंच मार्जिनसाठी घ्यायचं असतं. तर हे बघा मी इथे 1.5 इंचाला मार्किंग करून घेत आहे, इथे पण, इथे पण आणि इथे खाली पण. ठीक आहे. आता 1.5 इंचाला जिथे मार्किंग केलेली आहे हे बघा, हे इथे एवढं वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर हे बघा हे बरोबर इथे जॉईन करायचं, त्यानंतर हे इथे जॉईन करायचं आणि हे आपल्याला इथे जॉईन करायचं. ठीक आहे. तर ही झाली आता आपली ही मार्किंग. म्हणजे हे बघा ही जी पहिली मार्किंग आहे ती एक्झॅक्ट आपली फिटिंगची मार्किंग आहे आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे, तर ती ही मार्किंग आहे. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर इथून इथपर्यंत 5.5चं निम्म घ्यायचं असतं आपल्याला. ठीक आहे. तर 5.5चं निम्म किती होतं मग, 2.25. तर हे बघा इथे 2.25ला मार्किंग करून घेतलेली आहे. असं जमत नसेल तर इझिली टेप फोल्ड करायचा आहे 5.5ला. तर हे बघा इथे 2.25 बरोबर येते. ठीक आहे. तर इथे 2.25ला मार्किंग करून घेतली, म्हणजे जेवढा मुंडा असेल त्याचं निम्म घ्यायचं आहे. त्यानंतर टेप ह्या पद्धतीने ठेवायचा आहे. सांगते ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथून इथपर्यंत. त्यानंतर इथून 1 इंचाला मार्किंग करायची आणि त्याच्या पुढे परत 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे. ठीक आहे. म्हणजे इथून टोटल 1.5ची करायची, हे नाही याला क्रॉस करा. हे बघा टोटल कितीची करायची आहे, 1.5 इंचाची. म्हणजे पहिली मार्किंग 1 इंचाची आणि दुसरी मार्किंग त्यापुढे 0.5 इंचाची. ठीक आहे. तर जिथे 1 इंचाची मार्किंग आहे तिथून हे बघा ह्या पद्धतीने आपला शेप द्यायचा आहे आणि जिथून पुढे 0.5 आहे तिथून पण हा ह्या पद्धतीचा आहे. ठीक आहे. तर लक्षात राहू द्या इथून 1 इंच टाकलेला आहे, तो आहे आपला पुढचा मुंडा. त्याच्या पुढे 0.5 इंच आहे, तो आहे आपला मागचा मुंडा. तर हे बघा हा जो पुढचा आहे ना तो सेंटरपासून एक लाईन बाहेर काढायचा आहे आणि हा जो आहे बॅक साईडचा तो एक लाईन मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. आता ही झालेली आहे आपली पूर्ण मार्किंग करून. तर इथे आपला गळा बाकी आहे, पण आपण काय लगेच गळा ड्रॉ करत नसतो, कारण की हे ज्या वेळेस आपण पेपर कटिंग ठेवून आपला ड्रेस कट करणार असतो त्यावेळेस आपण तो कपडा 4 फोल्ड घेतलेला असतो, म्हणजे 4 पदरी घेतलेला असतो. म्हणजेच आपला पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही सोबतच कट होत असतात. ठीक आहे. तर लक्षात राहू द्या आता लगेच गळा कट न करता आधी आपण हा कपडा कट करून घेणार असतो टॉपचा. ठीक आहे. तर आता याची आधी सगळ्यात आधी ही पेपर कटिंग पूर्ण करून घेऊयात. तर पेपर कटिंग करताना इथून कट करायचा आहे इथपर्यंत आणि त्यानंतर हा पुढचा मुंडा कट न करता हा बॅक साईडचा मुंडा जो आहे ना तो आपल्याला सगळ्यात आधी कटिंग करायचा असतो. ठीक आहे. तर हे बघा ठीक आहे. तर हे बघा इथून कडेकडेने कट केलेला आहे हा बॅक साईडचा मुंडा. चुकूनही हा पुढचा मुंडा कट करू नका. ज्या वेळेस तुम्ही ही पेपर कटिंग ठेवून तुमचा जो काही कपडा असेल टॉपचा तो कट कराल त्यावेळेस त्यातला एक पार्ट काढायचा आहे. हां ज्यावेळेस 4 पदरी कट करणार ना त्यावेळेस काय होईल, हे बघा आता हे ओपन केलं आपण या पद्धतीने. तर हे बघा ड्रेसचा आकार आलेला आहे. ठीक आहे. तर हे जेव्हा तुम्ही ठेवून 4 पदरी कपडा कट कराल त्यावेळेस असे 2 पार्ट निघतील. त्यावेळेस त्यातला एक पार्ट घ्यायचा आहे आणि तो एक फोल्ड करायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर मग त्याचा हा मुंडा कट करायचा आहे आणि ज्याचा तुम्ही मुंडा कट कराल तिथे F लिहून ठेवायचा आहे फ्रंटचा. ठीक आहे. आणि जो दुसरा असेल तिथे B लिहून ठेवायचा बॅकचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टॉपचा पुढचा भाग कुठला आहे आणि मागचा भाग कुठला आहे. ठीक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही तो कपडा कट कराल त्यावेळेसच तुम्ही डायरेक्ट त्याचा पुढचा गळा आणि मागचा गळा जो काही असेल तो कटिंग करायचा आहे. ठीक आहे. तोपर्यंत पेपरवर काहीही कटिंग करायची नाही, डायरेक्ट कपड्यावर मुंड्याचा आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं का. हे बघा हे ओपन झाल्यावर बरोबर आपल्या जसं टॉपचा कटिंगचा आकार हवा आहे तसा आहे. ठीक आहे. तर मग बरोबर हे ठेवून तुम्ही 4 पदरी कट करायचं. म्हणजे असे किती टोटल 2 पार्ट निघतील, एक पुढचा आणि एक मागचा.
ठीक आहे, पुन्हा सांगते, त्यातला एक पार्ट घेऊन त्याचा मुंडा कट करायचा, दुसऱ्याचा तसाच राहून द्यायचा, म्हणजे तो बॅक साईड होईल आणि ज्याचा कट केला तो फ्रंट साईड होईल. ठीक आहे, आणि त्यानंतरच गळा कट करायचा आहे. पेपरवर करू नका, हे पुन्हा पुन्हा सांगते, कारण की चुकून काय करतात तुम्ही, खूप गडबडीत यावरच कट केलं तर तुमचं सगळं चुकू शकतं, कारण की आपला ड्रेसचा पुढचा गळा मागचा गळा हा वेगवेगळा असणार आहे. ठीक आहे, तर हे बघा, मग ही पूर्ण आपली ड्रेसची पेपर कटिंग करून झालेली आहे. तर मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे. ठीक आहे, फक्त इथे एकच प्रॉब्लेम आहे की एवढा मोठा पेपर नव्हता, तर मी पूर्ण हाईट घेतलेली नाही आहे. तुम्ही जेवढी असेल तेवढी हाईट घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला पण असा पेपर कुठून मिळणार, तर काय करायचं, तुमचा साधा न्यूजपेपर असेल ना, तर तो तुम्ही इथे खाली जॉईन करू शकतात, म्हणजे न्यूजपेपरवर तुम्ही कटिंग करा. ॲक्च्युली मी ह्या व्हाईट पेपरवर सांगत असते, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला मी न्यूजपेपरवर कुठे मार्किंग करते हे कळणारच नाही, त्यासाठी मी स्पेशली हे पेपर यूज करते. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं, तुमचा जो न्यूजपेपर असेल तो 2 घ्यायचे आहे, मोठे मोठे जॉईंट जे असतात ते, आणि इथून पण एक जॉईन करायचा. तर तो कशाने जॉईन करायचा, तुम्ही फेविकॉलने पण जॉईन करू शकतात किंवा इझिली तुम्ही मशीनची टीप मारू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही. जेव्हा मी ऑफलाईन क्लासेस घेते घरी, त्यावेळेस मी त्यांना सांगताना आपला न्यूजपेपर इथे मशीनवर जॉईन करूनच सांगत असते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पण तेच करायचं आहे, इथे मशीनवर न्यूजपेपर जॉईन करायचा आहे, म्हणजे तो मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला जेवढी उंची असेल तुमच्या टॉपची ती टाकता येईल. ठीक आहे, एवढं समजलं आहे आता तुम्हाला. तर आता आपण याच्या पुढचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. सो बघा, मग एकदम परफेक्ट असा आपला पेपर पॅटर्न तयार झालेला आहे. खरं तर मी फक्त टॉपच सांगितलेलं आहे, कारण की जे काही आपलं पॅन्टचं आहे तर ते तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे, म्हणजे ड्रेस मटेरियल असेल तर 2 मीटर 2.5 मीटर कसं आहे त्यानुसार ते डिपेंड असतं की किती प्लेट्स वगैरे घेतल्या गेल्या पाहिजेत. सो त्यामुळे खरं तर मी तुम्हाला त्याचं माप इथे सांगितलेलं नाहीये. या आधीच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सलवारची कटिंग करायची आहे. ती काही खूप अवघड नाहीये, पण टॉपच्या कटिंगचं काय झालं ना, खूप साऱ्या कमेंट्स होत्या. सो अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सावकाश मी तुम्हाला टॉपचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे सांगितलेलं आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. सो तुम्ही या पद्धतीने करून बघा. याचा अजून एक फायदा आहे, मी म्हटल्याप्रमाणे जर तुमचं स्वतःचाच ड्रेस असेल तर त्याचं तुम्ही असं टॉपचं पेपर पॅटर्न तयार करून ठेवू शकतात, म्हणजे ते ठेवून तुमची पटपट कटिंग होईल. दरवेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे करण्याची गरज पडणार नाही आणि कमीत कमी टाइम मध्ये कटिंग होईल. अगदी 2 मिनिटात म्हटलं तरी चालेल. फक्त घडी घालून आपलं पेपर पॅटर्न ठेवलं, कट केलं की झालं. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट सोबतच कटिंग होतात. सो खरं तर त्यामुळे मग फायदेशीर आहे. सो तुम्ही सुद्धा असं स्वतःचं किंवा तुमच्याकडे एखादाच कस्टमर नेहमी येत असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही करून ठेवू शकतात. सो त्यासाठी खास सांगितलेलं आहे, मी म्हटले खूप रिक्वायरमेंट होती. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.